तर आता आम्ही बारसगावला थांबलेलो आहोत आणि फायनली आम्ही आता ट्रॅव्हल करून इथं थांबलेलो आहोत. आम्ही चाललेलो आहोत जन्य मंदिरात वरती चालत चालत. हे डोंगर आणि ह्या डोंगरावरती चालायचं इथे जन्य मातेचं मंदिर आहे आणि आज आम्ही तिथे जायला निघलोय. हे बघा सर्व आम्हाला ही आमची घर आहे सर्व. छान वारं सुटलेलं आहे आणि फक्त तेवढे आम्हीच आहोत, बाकी कोण नाही येते. थंड वारं सुटलेलं आहे एकदम छान आणि सर्व हिरवगार आहे आणि थंडी पण अजून पण खूप लागते. तर स्वेटरचीच गरज आहे आम्हाला असं वाटतंय. तनु हाय करते, तनु हाय कर रिपीट. ए मम्मी हाय कर, पप्पा हाय करा. आणि तो छोटा आमचा वाघ आता एकटाच चाललाय, कुठल्या विचारात चाललाय काय माहित. तुम्ही बघा त्यांनी मंदिरात लागलेलं आहे. आमच्या गावाची सुरुवात इथून होते, म्हणजे आमच्या कोंडलकर वाडीची सुरुवात. हे बघा कधी काली तर मम्मी आता अरे दुष्काळग्रस्त काय झालं तर दुर्गस्ती अरे तू ब्लॉक कोण नाही बघत झाली होती. त्याच मंदिरात डोंगराची माती घसरून पडली होती आणि इथे एवढी बघा दगड वगैरे कसे पडलेले आहेत अजून. आणि आता आम्ही ह्याच टेकडीवरती जाणार आहोत दर्शनासाठी. कधी काली एवढं सुंदर असलेलं गाव आणि आज बघायची काय दशा झालेली. गाव कोंडलकरवाडी. आता आम्ही चाललेलो आहोत. इथली वाट बघा कशी आहे. मुन्नू आणि पप्पा एक पुढेच गेलेत आणि तनू आणि मम्मी मागं राहिलेली मध्ये. जुन्या काळातलं मंदिर आहे. हे आमची जन्य मातेचं मंदिर आहे, एकदम जुनं आहे. आणि आता पप्पा आपल्याला पूर्वीची काय माहिती असेल त्यांना ते सांगतात. सांगा पप्पा. इथं पूजा व्हायची. इथं पूजा झाल्यानंतर आम्ही सगळे इकडं इथं जेवण वगैरे बनवायचो. महाप्रसाद, देवीचा महाप्रसाद. आजच्या रात्री आम्ही सगळे वरती असायचो इथे. इथं महाप्रसाद वगैरे झाल्याच्या नंतर काही गप्पा गोष्टी व्हायच्या. खेळायचो, थोडासा खेळायचो. खेळल्यानंतर मग काही मनोरंजनासाठी आम्ही इथं पडदा लावून पिक्चर बघायचो. अजून 12-1 वाजून बघितल्यानंतर काही जण झोपायचे, काही जण नंतर 12-1ला आम्ही सगळे झोपायचो. 5-5:30 वाजले की इथनं मग आम्ही उतरायला खाली उतरायचो, आपल्या मार्गी कामधंद्याला जायचो. आणि मग आता का नाही तर होत असं. आता गाव नसल्यामुळं की आता जी सामग्री सगळी आणायला लागते ती आता मोजकीच पोरं असल्यामुळं आणता येत नाही एवढं वरती. त्याच्यामुळं पूजा इथे ठेवल्यानंतर महाप्रसाद गावात ठेवला. बघा किती टफ आहे. पुढे जाऊन दाखव ना.